तर लास्ट टाइम आपण काय केले होते, मला वाटतं सेक्शन बी मधले सगळे सम्स घेतले होते. तर मी आता सेक्शन बी नंतर आपण नेहमी सॉल्व्ह करत होतो, सेक्शन डी सॉल्व्ह करतो. तर सेक्शन डी मधले आता आपण जरा सम बघतोय. मी जस्ट क्वेश्चन ठेवतोय, आन्सर पण तुमच्यासमोर ठेवतोय. जस्ट मी ओव्हरलुक फक्त करतो, कारण की तुमच्याजवळ तेवढा आता जास्त वेळ पण नाही आहे. त्यामुळे मी मोठा व्हिडिओ बनवत नाही, शॉर्टमध्ये सेक्शन डीचे आपण जास्तीत जास्त सगळे सम्स कव्हर करायचा प्रयत्न करू. तर कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स पडले जातात पेपरसाठी, तर चला बघूया नेमके काय काय आहेत. टोटली मी ॲनालिसिस तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, हे सुद्धा आहे, किंवा तुम्ही क्वेश्चन सगळे बघू शकता. हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे सेक्शन डीमध्ये विचारले जातात. तर चला बघूया नेमके ह्याचे आन्सर्स काय काय आहेत, कसे कसे आहेत. तर फर्स्ट जो आहे तुमचा क्वेश्चन नंबर 27, तो तुमचा लॉजिकवरतीच असणार आहे. तुम्हाला सर्किट डायग्राम दिली जाईल आणि त्याचं तुम्हाला एक सिम्प्लिफाईड सर्किट एक तुम्हाला ड्रॉ करावे लागेल, किंवा तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल वगैरे ड्रॉ करायला सांगतील. तर इथे एक न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेसवरती तुम्हाला एक सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर चला बघूया नेमकी सर्किट डायग्राम येते कशी. तर तुम्हाला इथं लॉज वगैरे वापरून टोटली तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक सिम्प्लिफाईड सर्किट किंवा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो पहिला आधी आपल्याला बनवायचा, आणि त्याच्यावरून आपण काय बनवतो, इथे एक सर्किट डायग्राम बनवतो. माहिती आहे तुम्हाला, सिम्बॉलिक फॉर्म जर दिला असेल तर ते सिम्प्लिफाय करत लॉज वगैरे वापरायचे आहेत आणि जस्ट सॉल्व्ह करत चला. तुम्हाला इथे सिम्प्लिफाईड सर्किट काय असेल तर भेटेल. तुम्ही सॉल्व्ह करताना स्टॉप करा पाहिजे असेल तर व्हिडिओ, जस्ट ट्राय करा येतं की नाही. एकदा आन्सर परत पाहिलं असेल तर व्हेरीफाय करा. ह्याची जर तुम्हाला ही टोटल जर पीपीटी जर हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथं लिंकमध्ये अवेलेबल होईल. नेक्स्ट सममध्ये जर बघायला गेला तर काय म्हटलेलं आहे बघा इथे, सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन, ऑल्सो राईट युअर कंक्लुजन. सिम्प्लिफाय करायला सांगितले. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे तुम्हाला लॉज वापरायचेच आहेत. म्हणजे इथे जर बघायला गेला तर तुम्हाला लॉज वापरावेच लागणार आहेत या सममध्ये. तर लॉज वापरून तुम्हाला जे काय फायनल आन्सर भेटेल त्याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं. मग कन्क्लुजन असेल तर ते एकतर तुमचा जो लॅम्प ग्लो होईल किंवा डज नॉट ग्लो त्या टाईपमध्ये असेल बघा. तर इथे मी आन्सर पण दिलेला आहे. टोटल तुम्ही लॉज वापरा, सॉल्व करा आणि फायनली तुम्ही तुमचा आन्सर बघा. इथं जर सी आलेलं आहे किंवा काही जण एफ लिहितात, तेही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. देन काय असणार, द लॅम्प विल नॉट ग्लो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ दिस स्विचेस असणार आहे. तर हे पण तुम्ही आन्सर लिहिला तरी चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे इथं 28 क्वेश्चन नंबर हा तुमचा असणार आहे आपला मॅट्रायसेसवरती असेल. रिडक्शन मेथडच मी एक प्रिफर करतो इथे. रिडक्शन मेथड जर विचारली तर मी सांगितलेलं आहे की सगळ्यात एंडिंगला सॉल्व्ह करा. कॅल्क्युलेशनमध्ये अडकून बसतायत किंवा एक्झॅक्ट जर तुम्हाला माहितीच असेल, मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे की रिडक्शन मेथडवरचं जे सम असेल ते तुमच्या टेक्स्टबुकमधलंच असेल. तर व्यवस्थित सॉल्व्ह करू आपण इथे बघा. व्यवस्थित आहे, मला वाटतं टेक्स्टबुकमधलं सम आहे. मॅक्झिमम आन्सर जे आहेत बघा 1 2 3 किंवा 3 2 1 वाले जे सम्स आहेत तर ते तुम्ही इझिली इथले सॉल्व्ह करू शकता. हे पण मला वाटतं काहीतरी 1 to 2 रिपीट कोणती तरी एक व्हॅल्यू झाली असेल. सॉरी -203चा आहे आन्सर. तर हे पण एक बघा व्यवस्थित. व्यवस्थित बघा काय काय करायचं, ऑपरेशन्स वापरायचे आहेत. इथे कॅल्क्युलेशनमध्ये जास्त अडकून पडू नका कुठेही. अप्पर ट्रँग्युलर, लोअर ट्रँग्युलर किंवा 3 0 कुठेही आणा, तुम्हाला काय भेटेल इथे एक्स वाय झेडचे व्हॅल्यू भेटून जातील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर जो 28 आहे, मी अजून एक घेतो याच्यामध्ये रिडक्शनवरचाच. तर अजून एक सम मी घेतलेला, हा मला वाटतं आपल्या मिसलेनियस मधला आहे. याच्या आन्सर्स बहुतेक 1 2 काहीतरी येत असतील, 1 2 1 आहे. तर याच्यामध्ये जरा जास्त ऑपरेशन झालेत. एकदा तुम्ही सॉल्व्ह करू शकता एक प्रॅक्टिससाठी. मे बी हा पडेल, एकदा पडलेला आहे मे बी हा सम, त्यामुळेच मी घेतला असेल इथे परत. तर एकदा तुम्ही ट्राय करू शकता. मात्र हेच हा जो समय तो सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करा. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त असल्यामुळे तुम्ही अडकून पडाल. ओके, चला नेक्स्ट. आणि याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय झाला की इथं 3 0 आल्यानंतर पण पुढे ते सॉल्व्ह करत गेलेत रे. हे बघा, इथे जरी स्टॉप केला असतं चाललं असतं, इथं पण स्टॉप केला असतं चाललं असतं. आणि इथं आयडेंटिटी मॅट्रिक्सवरती गेले तर एवढं जाऊ नका, इथे स्टॉप करा. कुठे बघा, इथे इथे इथेच दाखवतो मी तुम्हाला. त्यांनी 3 0 आणलेत, इथे आणलेत. म्हणजे इथे स्टॉप करा आणि ह्याच्यानंतर मी जर पुढे डायरेक्ट सॉल्व्ह करायला गेलो तर कसं येणार आहे बघा. मला माहिती आहे ह्यांची इक्वेशन्स बनवतो मी इथे बघा. आता इथून पुढे मी इथेच सॉल्व्ह करतो. काय येणार मग इथे इक्वेशन, पहिलं काय लिहितं, 2x - y प्लस झेड, बरं ना, प्लस 1z इज इक्वल टू 1 आली व्हॅल्यू. दुसरं इक्वेशन आलं ते आपल्याकडे कोणतं आलं इथे, एक्स नाहीच आहे म्हणजे वाय प्लस झेड आला. वाय प्लस झेड इज इक्वल टू वाय प्लस झेडची व्हॅल्यू भेटली 3 आणि लास्ट काय भेटणार, -8z इज इक्वल टू -8. तर झेडची व्हॅल्यू तर मला इथे भेटली 1.
इथे मी झेडची व्हॅल्यू 1 जर पुट केली तर वायची व्हॅल्यू मला इथं भेटेल 2 आणि झेड आणि वायची व्हॅल्यू आहे ती याच्यामध्ये पुट करा तर इथं किती भेटली इथं वायची व्हॅल्यू भेटली होती 2 म्हणजे -2 + 1 आणि इथं कोणाला 2x इज इक्वल टू 1. आता हे सॉल्व करा तर हा +1 -1 कॅन्सल आउट -2 तिकडे शिफ्ट करतो तर तो +2 होईल तर एक्सची व्हॅल्यू किती येईल तिथे 1 येणार आहे. तर अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलरमध्ये तुम्ही कन्वर्ट करा तुम्हाला काय भेटून जाईल लगेच एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. हे पुढे करायची काय गरज नाही एवढं. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29 28 मध्ये मी अजून एक घेतलाय. बरं चला असो कशामधला आहे हा आपला ट्रिग्नोमेट्री मधला आहे. तर चला काय म्हटलंय इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ही तर आपली नेपियर्स अनालॉगीचा आहे सर्वांना माहिती आहे. नेपियर्स अनालॉगी आपण सॉल्व्ह कसं करतो राईट साईडने सॉल्व्ह करा इझिली होऊन जातं. ओके तर RHS घ्या सॉल्व्ह करायला तुम्हाला भेटून जाईल. बी साइन रूल वापरा इथं B-C जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही यूज करा साइन रूल वगैरे तुम्हाला भेटून जाईल आन्सर. बघा साइन रूल वापरा तुम्हाला भेटून जातील इथं व्हॅल्यू. ठीक आहे बघा व्यवस्थित बघा कसे कसे स्टेप्स केलेले आहेत. इथं 2R च्या ऐवजी तुम्ही K पण यूज केला तरी चालेल. आपण रेग्युलरली K यूज करतो तर K पण यूज केला तरीही बरोबर आहे. म्हणजे B इज इक्वल टू K साइन B वगैरे आपण लिहितो ना सेम तीच कन्सेप्ट आहे ही सुद्धा. ओके चला नेक्स्ट पेज नंबर पण मी दिलेला आहे 84 वरती आहे समय. नेक्स्ट चला नेक्स्ट म्हटलेलं इथं इन ट्रायंगल एबीसी क्वेश्चन नंबर 29 इफ A cos A इज इक्वल टू B cos B देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल इज अ राईट अँगल और ॲज अन आयसोस्केलस. हा प्रॉपर तुमचा 4 मार्काचा सम आहे किंवा इथंच अजून एक तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधलं पण एक सम असेल याचा मे बी वरचा असेल किंवा खालचा असेल तर ते पण तुम्ही सॉल्व्ह करा. ते पण तुमचं प्रॉपर तुमचे 4 मार्काचे सम आहेत. एक्सरसाइज मला वाटतं सेकंड एक्सरसाइज आहे 3.2 त्यामधलंच आहे. पेज नंबर 88 आहे तर क्वेश्चन नंबर तुमचा 7 किंवा 9 असेल बघा तो एक व्यवस्थित बघा. ओके तर A cos A इज इक्वल टू B cos B आहे तर इथं जस्ट आपण काय केलं होतं A आणि B ची व्हॅल्यू साइन रूल वरून पुट करा आणि मग तुम्ही परत एका साईडला शिफ्ट करा तर सगळं ते करत चला. एका साईडला शिफ्ट करा सगळ्या व्हॅल्यू त्यानंतर तुमचा काय फॉर्म्युला तयार होतो इथं 2 cos A + B sin A - B तर A + B च्या ऐवजी पाय - C तर दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे तर फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजे C ची व्हॅल्यू एकतर π/2 भेटेल किंवा A इज इक्वल टू B भेटेल. A इज इक्वल टू B जरी झाला तरी तो तुमचा काय असणार आहे इथं आयसोस्केलस ट्रायंगलच असणार आहे. अँगल C इज इक्वल टू तुम्हाला π/2 म्हणजे ऑर मध्ये तुम्हाला इथं आन्सर भेटून जाईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 आहे. 30 तर मी इथं थेरमच ठेवलेला आहे कुठला आपला R बार इज इक्वल टू T1A बार प्लस T2B बार. इफ अँड ओनली इफचं मला नाही वाटत विचारतील इफ देन मध्ये विचारतील इथे त्यामुळं वन साइडच प्रूव्ह करावं लागेल नाही तर मात्र इथं युनिकनेस आहेच. युनिक म्हटले ना तर युनिकनेस तुम्हाला इथं प्रूव्ह करावं लागणार आहे. तर काय काय करत होतो आठवतो ना म्हणजे पहिलं आपण काय घेतलं होतं इथं पहिल्यांदा इथं OA बार ड्रॉ केला OB बार मी इथं ड्रॉ केला म्हणजे OA बार म्हणजेच माझ्याकडे A बार होता OB बार म्हणजेच माझ्याकडे B बार होता. त्यानंतर इथं OM बार मी इथं तयार केला म्हणजे इथे एक सरळ मी पॅरलोग्राम एक तयार करतो. OM बार हा काय असणार आहे OA बारला किंवा A बारला काय असणार आहे कोलिनियर म्हणून ते काय आले एकमेकाच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये आलं OM इज इक्वल टू T1A बार ON इज इक्वल टू T2B बार. मग आपल्याला माहिती आहे हा R बार जो आहे पॅरलोग्राम लॉ नुसार काय असणार आहे OM बार प्लस ON बार असणार आहे तर दोघांची ऍडिशन करून ठेवा. आता हा तुम्हाला भेटेल एक पार्ट भेटेल आणि त्याचा युनिकनेसमध्ये काय करा T1 आणि T2च्या जागी तुम्ही S1 आणि S2 घ्या आणि जस्ट तुम्ही इथे बघा काय भेटला रे इथं 0 बार. इथे तुम्हाला मी म्हणू शकतो की इथं MA बार प्लस NB बार इज इक्वल टू 0 बार आणि जर असं जर भेटत असेल तर ते काय होतात तर एकमेकाला म्हणजे A बार आणि B बार जे आहे ते काय होतात कोलिनियर किंवा पॅरलल होतात. मग तसं इथं दिलेलंच नाहीये क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय A बार आणि B बार आर काय म्हटलंय इथं नॉन कोलिनियर म्हटलंय विच इज कॉन्ट्राडिक्शन आहे आपलं जे स्टेटमेंट आहे त्याला. तर तुम्ही काय म्हणू शकता इथं तसे दुसरे जे S1 आणि S2 आहेत ते तिथं स्केलर्स नसणार आहेत जी कंडिशन सॅटिस्फाय करतील. तर हा त्यातला एक पार्ट होता आणि दुसरा जो पार्ट आहे इफ अँड ओनली इफचा जर विचारला तर तुम्ही इथं म्हणू शकता दुसरा पार्ट आहे इथे बघा सपोज जो म्हटलेला ना इथं R बार इज इक्वल टू काय म्हणतात T1A बार प्लस T2B बार अँड वी हॅव टू शो हे जे आहेत ते कोप्लेनर आहेत. तर बघा काय करणार A बार अँड B बार आर कोप्लेनर असणार आहेत तर T1A बार आणि T2B बार आर ऑल्सो कोप्लेनर आहेत. देअरफॉर काय होईल त्या दोघांची ऍडिशन जरी केलं तर काय असणार आहे त्या प्लेन मधलाच वेक्टर भेटतो T1A बार प्लस T2B बार. मग T1A बार प्लस T2B बार म्हणजेच कोण होता माझ्याकडे इथं R बार होता
ए बार आहे बी बार आहे तर हे कोप्लेनर होऊन जातील. हे एवढंच लिहायचं आहे जर तुम्हाला इफ अँड ओनली सुद्धा विचारला तर. एवढंच आहे याच्यामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर कोणता येतो माझ्याकडे 30. युजिंग व्हेक्टर प्रूव्ह दॅट मेडियन्स आहे किंवा मी इथं 2 क्वेश्चन्स घेतलेत. मेडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट आणि दुसरा घेतलेला अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्करंट. असे 2 क्वेश्चन्स मी डिफरंट घेतलेले आहेत. फर्स्ट मी त्यातला घेतो येतं मेडियन्स घेतो. तर मेडियन्ससाठी तुम्हाला माहिती आहे मेडियन्सचा जो आपला इंटरसेक्टिंग पॉईंट जो असतो तो कोणता असतो आपला काय म्हणतो आपण त्याला सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल म्हणतो. तर तोच आपल्याला इथे दाखवायचा आहे की एक तिथे पॉईंट येतो. तर चला मी जे पूर्णपणे आन्सर पण ठेवतो आणि मग एक्सप्लेन करतो तुमच्यासमोर. बघा इथं आधी सगळ्यांचे पोझिशन वेक्टर सांगत चला रे नेहमी. वेक्टरचा रायटिंग ए बार बी बार सी बार डी बार ई बार एफ बार जी बार और डी बार जे काय असतील ते बी डी पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉईंट्स ए बी सी डी कोण आहेत ते रिस्पेक्टिव्हली हे सांगत चला. त्यानंतर आपल्याला माहिती आहेत हे जे आहेत ते एफ डी ई वगैरे आहेत हे मिड पॉईंट्स आहेत. तर मी तेच यूज केले डी बार इज इक्वल टू वगैरे इथे यूज केलेत आणि डिवाइडचा जो 2 आहे तो फक्त इकडे शिफ्ट केला आणि राईट साईडला काय होणार इथं बी बार प्लस सी बार ए बार प्लस सी बार ए बार प्लस बी बार हे राईट साईडला राहतील. मी इथं बी बार प्लस सी बार आहे तर इथं ए बार नाही आहे तर मी दोन्ही साईडला ए बार ऍड केला. इथे पण ए बार प्लस सी बार आहे तर इथं बी बार नाही तर दोन्ही साईडला बी बार ऍड करा. इथे सी बार नाही तर दोन्ही साईडला सी बार ऍड करा. म्हणजे सगळ्यांच्या राईट साईड आहेत त्या सेम होतील. सगळ्यांच्या राईट साईड जर इथं सेम झाल्या आणि डिवाइडला मग काय करा 3 करा कारण की ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 3 हा आपला कोण असतो जो जी बार असतो. त्याला आपण एक मानू आपण जी बार मानू. मग त्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आलेल्या आहेत त्या तुम्हाला इथं जी बारला इक्वल झाल्यात. मग अशी जर ही तुम्हाला कंडिशन भेटत असेल डिवाइडला 3 आले ना तर त्याच्याऐवजी मी काय केलं इथं 2+1 लिहिला आणि हा कुठला आहे आपला सेक्शन फॉर्म्युला आहे. मग याच्यानुसार काय झालं रे हे जे हा आहे हा आहे हा आहे हे सगळ्यांचं एकच पोझिशन वेक्टर भेटला म्हणजे सगळ्यांसाठी काय असणार आहे एकच इंटरसेक्टिंग पॉईंट असणार आहे. तर ते सांगितलं इफ जी इज द पॉईंट हुज पोझिशन वेक्टर इज जी बार देन फ्रॉम द अबोव इक्वेशन इट इज क्लिअर दॅट द जी लाईज ऑन द मीडियन. इथं ज्या मीडियन्स आहेत ए डी त्यानंतर बी आहे आणि सी एफ याच मीडियन्सवरती काय असणार आहे जो जी लाईज होता आणि जी सगळ्यांचा जो काय असणार आहे इथं जी जो आहे तो एकच आलेला आहे. जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो एकच आहे. त्यामुळे आणि इथं तुम्ही सांगा सुद्धा पुढे जे आपले पॉईंट जो आहे तो मीडियन्सला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. त्यामुळे इथं काय असणार आहेत ह्या ज्या मीडियन्स असणार आहेत त्या कॉन्करंट असणार आहेत. हा त्यातला एक पार्ट होता आणि दुसरा होता तो अल्टिट्यूड्सचा हाईटचा. मग अल्टिट्यूड्सवरती जात आहे त्यावेळी काय करायचं तेही बघूया आपण. त्याच्यामध्ये काय करायचे आहेत दोन ऑलरेडीच तुम्हाला काय करायचे आहेत परपेंडिक्युलर घ्यायचे आहेत. म्हणजे मी घेतलेलं पण आहे बघा रे एपी बार परपेंडिक्युलर टू बी सी बार इथे दाखवतो सुद्धा बघा एपी बार परपेंडिक्युलर टू बी सी बार म्हणजे एपी कुठे इथून हा जो आहे परपेंडिक्युलर टू बी सी बार इकडच्याला मी इथं परपेंडिक्युलर करतोय. ओके आणि दुसरा पण मी इथं घेतोय कोण बीपी बार परपेंडिक्युलर टू एसी बार ही पण व्हॅल्यू घेऊन टाका बीपी बार परपेंडिक्युलर टू एसी बार. म्हणजे ह्या 2 व्हॅल्यू मी घेतलेल्या आहेत आणि मला काय दाखवायचं आहे तिसरा जो आहे तो परपेंडिक्युलर आहे तो दाखवायचा. म्हणजे कोण मला दाखवायचं रे इथं सीपी बार इज परपेंडिक्युलर टू एबी बार हे मला लास्टला दाखवायचं आहे. तर चला आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे बघा एपी बार परपेंडिक्युलर टू बीसी बार आहे आणि बीपी बार परपेंडिक्युलर टू एसी बार आहे. तर मला काय माहिती आहे तर दोघांचा जो डॉट प्रोडक्ट असेल तो काय असणार इथं 0 असणार. तर इथं दोघांचा डॉट प्रोडक्टच केला पाहिजे. इथे चुकून परपेंडिक्युलर झालेला आहे. दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे इथे 0 असणार. तर एपी बारचा मला फॉर्म्युला माहिती आहे पी बार मायनस ए बार बी सी बारचा माहिती आहे सी बार मायनस बी बार. इकडे पण मी तीच कॉन्सेप्ट यूज केलेली आहे. दोघांचे मी इक्वेशन्स तयार केलेत म्हणजे पी बार डॉट सी बार त्यानंतर पी मायनस पी बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार मायनस मायनस प्लस ए बार डॉट बी बार इथे पहिले इक्वेशन भेटेल आणि सेम दुसऱ्यावरून सुद्धा इथे इक्वेशन मी बनवलेलं आहे. आता ह्या दोघांची काय करायचे इथं सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्शन केल्यानंतर काही ना काही व्हॅल्यू इथं कॅन्सल आउट होतील त्या करून टाका. तर मी दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर मला काय भेटेल काय काय भेटेल बघूया. सबट्रॅक्शन फ्रॉम थर्ड म्हटलेलं आहे ठीक आहे. असं मी इथं डायरेक्ट सबट्रॅक्शन करतो पी हे कॅन्सल आउट झाले. पी बार आहे का कुठे नाही आहे. एसी बार आहे का ए बी बार दिसत आहेत ना हे काढून टाकतो. अजून कोण आहे मॅडम इथे नाहीये. तर ह्याच व्हॅल्यू राहिलेल्या आहेत तर जस्ट लिहून टाका म्हणजे कोण भेटणार इथं बघा हीच व्हॅल्यू राहील ना मायनस पी बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार आणि हा मायनस आहे तो ह्या दोघांनाही देऊन टाका लागेल प्लस पी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट सी बार इज इक्वल टू 0.
ही व्हॅल्यू राहिली, तीच इथं लिहिलेली आहे, फक्त प्रत्येकाची साईन इथं चेंज झाले असतील. आणि ह्याच्यातून मग त्यांनी काय केलेलं आहे, इथे कॉमन काढायला चालू केले. म्हणजे पहिल्या दोघांच्यातून जर कॉमन जर काढायला गेला तर कोण काढलाय त्यांनी, पी बार कॉमन काढलेला आहे. तर बघा इथे कोण राहणार आहे, मायनस ए बार राहिला आणि कोण राहिला, बी बार राहिला. इकडे पण तसाच आहे. तर मला आज जर बी बार मायनस ए बार जर ठेवायचा असेल तर यातून मी बाहेर कोण काढणार आहे, मायनस सी बार बाहेर काढला, तर आतमध्ये कोण राहिले इथे, बी बार मायनस ए बार. तर बी बार मायनस ए बार इथे कॉमन घेतला डॉट प्रोडक्टमध्ये, इथे डॉट प्रॉडक्ट पाहिजे, तर इथे सुद्धा डॉट प्रॉडक्ट आला पाहिजे. तर इथे काय करा, डॉट प्रोडक्ट मी इथे बाहेर काढलेला आहे, कोण, बी बार मायनस ए बार, आणि राहिला कोण मग, पी बार मायनस सी बार एक राहिला. मग पी बार मायनस सी बार म्हणजे कोण असणार आहे, सी पी बार, आणि बी बार मायनस ए बार म्हणजे कोण आहे, तुमच्याकडे ए बी बार आहे. मग दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे, इथं 0 बार आला. मग दोघांचा जर डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर ते एकमेकाला काय असणार आहे, इथे परपेंडिक्युलर असणार आहे. तर असं पण तुम्ही करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. अजून एक ह्यामधला एक आहे तुमचा कुठला, अँगल बायसेक्टरची पण आहे प्रॉपर्टी, मे बी म्हणतोय मी, जर आली तर तेही बघा, मला वाटतं याच्याच मागे पुढे क्वेश्चनच्या असेल कुठे ना कुठे. तर चला नेक्स्ट जातो मी क्वेश्चनवरती. ओके, तर हा आहे तो तुमचा एलपीपी मधला आहे. मॅक्झिमाइजचा एक असेल आणि एक मिनिमाइजचा एक असेल, आणि एक मला वाटतं वर्ड प्रॉब्लेम मी एक दिला असेल. तर मॅक्झिमाइजचा हा टेक्स्टबुक मधलाच आहे. तर जस्ट मी इथं घेतो, तुम्हाला आधी एक डायग्राम ड्रॉ करायची आहे व्यवस्थित. तर त्यासाठी तुम्हाला जो टेबल आहे तो प्रॉपरली इथं लिहिचा, असा लिहा किंवा जसं मी सांगितलेलं आहे तसा लिहा. आपण कसा लिहित होतो जरा बघूया का, सांगतो मी तुम्हाला पाहिजे असेल तर टेबल. तर इझिली तुम्हाला जसा येत असेल तसा लिहा, मी काही म्हणत नाही आहे. आपल्याला काय काय लागतात, इंटरसेक्टिंग पॉईंट्स लागतात विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. तुम्हाला भेटले की जस्ट लाईन्स ड्रॉ करा. आणि मी सांगितलेलं आहे, जर हा जर साईन असेल तर नेहमी काय असतो, आतला पार्ट असतो. म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर आतला पार्ट, ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर बाहेरचा पार्ट असणार आहे. एवढंच माइंडमध्ये ठेवा, असंच लक्षात ठेवा. ज्यांना समजत नाही आणि ज्यांना माहिती आहे ते आपण पॉईंटवरती आपण काय करतो, जो कोणता रिजन सॅटिस्फाय करतो तो आपण घेत असतो. आणि पासिंग थ्रू ओरिजिन आला तर आपल्याला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आपण त्यावेळी ते करत असतो. ठीक आहे, तर तो एक आहे ऑप्शन. मग त्यानंतर आपण हे जे आहेत ह्यातला इंटरसेक्टिंग पॉईंट जो एक आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर हे जे दोन लाईन्स आहेत त्यांची इक्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला काय भेटेल, हा इंटरसेक्टिंग पॉईंट भेटेल. सर्वांना लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. सॉल्व्ह करा, तुम्हाला हा इंटरेस्टिंग पॉईंट भेटेल. आणि नंतर काय करायचं, मग आपल्याला एक इथं दिलेलं आहे, झेड दिलेलं आहे. झेड कोण दिला आहे, तो मॅक्झिमाइज सांगितलेला आहे 9x + 13y. तर काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये हे जे पॉईंट्स आहेत कोणाचे, रिजनच्या साईडचं, म्हणजे 0 0 आहे, हा 5,0 आहे, हा 3,4 भेटलेला आहे, आणि इथं कोणतं आहे 0,6 आहे. तर हे काय करायचे आहेत, ह्या आपला जो झेड आहे याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत. मग ह्याच व्हॅल्यू इथे पुट केलेल्या आहेत बघा, कशामध्ये पुट केले, तिथं आपण ह्या 9x + 13y मध्ये पुट केलेले आहे. मग जर 0 0 मी पुट केलं तर याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. 5,0 पुट केले तर 9 5 45, ही व्हॅल्यू 0 येईल. तर 45 सेकंड, 3,4 केला तर 79 येतो, 0,6 केला तर 78 येतो. तर याच्यामध्ये मॅक्झिमाइज विचारलं होतं, तर मॅक्झिमम व्हॅल्यू किती भेटली इथं झेडची, 79 भेटली. आणि कोणत्या पॉईंटसाठी भेटली, 3,4 असणार आहे. तर तेच त्यांनी इथं विचारलं होतं, तर तेच फायनली तुम्हाला इथं लिहायचं. 4 मार्काचा हातातले मार्क्स आहेत, हे तुम्ही व्यवस्थित लिहा. इथे एक रफ डायग्रामच लागते, तुम्हाला कुठेही ग्राफवरती डायग्राम ड्रॉ करायची नाही आहे. ओके, चला नेक्स्ट. याच्यामध्येच मला वाटतं मी अजून एक मिनिमाइजचा घेतलाय, तर तोही एक बघूया. अजून एक मी ह्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, म्हणजे चुकून म्हणतोय, जर तुम्हाला जर तसा क्वेश्चन आला तर हा इथे एक होतं माझ्याकडे 0,6 आहे, आणि इथं कोण आहे माझ्याकडे, इथं 3,4. आता इथं व्हॅल्यू जी आलेली आहे तुमची 79 आले. मग माझं म्हणणं आहे की इथं जर 78 आली नाही याची व्हॅल्यू, तर काय असते लक्षात घ्या. तर या पण पॉईंटला तुमची मॅक्झिमम आली, या पण पॉईंटला तुमची मॅक्झिमम आली. तर इथं तुम्हाला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स भेटतात, इथे भेटतात. तर इथं इन्फायनाइट सोल्युशन्स असणार आहेत. लाईन जॉईनिंग कोणता असणार इथं, बी कॉमा सी. लाईन जॉईनिंग सेगमेंट कोणती असणार इथं, बी कॉमा सी वरती इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स भेटू शकतात तिथे. ओके, असं जर लिहिला तरी चालेल. कधी, जर दोन व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू जर सेम आल्या तर, मॅक्झिमम व्हॅल्यू सेम आल्या तर म्हणतोय. इकडे कुठेही जर तुमची सेम येते दुसरीकडे, ते नाही, मॅक्झिमम व्हॅल्यू सेम आली पाहिजे. चला नेक्स्ट जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपला मिनिमाइजचा. तर तोही बघूया. मिनिमाइज मध्ये सेम इथं तुम्हाला जे साईन असणार ते ग्रेटर दॅन इक्वल टू चेच असतात. म्हणजे आउटसाइडलाच इथं काय असणार, तुमचा एरिया असणार आहे. तर त्याचंही बघूया आन्सर्स काय असेल. पहिल्यांदा एक तुम्ही रेग्युलरली टेबल तयार करा. आपल्याला पाहिजे इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिसचा जो पॉईंट असेल, इंटरसेक्शन विथ वाय ॲक्सिसचे पॉईंट्स लाईन प्लॉट करण्यासाठी लागणार आहेत. आणि रिजन सगळ्यांसाठी कोणता असणार आहे, ते नॉन ओरिजिनल साइड ऑफ असणार आहे.
तर ठीक आहे, सगळ्यांनी बाहेर काढलेलं आहे. आणि जे पॉईंट्स भेटलेत नाही तर पॉईंट्स कोणकोणते आहेत बघा, इथं एक पॉईंट आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर हा पॉईंट कुठला आहे, पी क्यू और इथे एक बी आहे. ठीक आहे, तर मला एवढेच पाहिजेत. तर याचे जे कोऑर्डिनेट्स असतील ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत कोणकोणते आहेत ते. तर चला बघूया कोणकोणते आलेत कोऑर्डिनेट्स, व्यवस्थित लिहा. आणि त्यासाठी तुमची झेडची जी व्हॅल्यू असेल ती फक्त फाइंड आउट करा. पी क्यू बी. पी जो तुमचा पॉईंट होता कोणता होता, 4,5,2 आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे कोणता आहे, बी जो आहे तो 1.5,4 आहे. आणि जो बी जो पॉईंट आहे तो 0,7 आहे. तर ह्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू झेड दिला होता तुम्हाला 8x + 10y. तर याची जी मिनिमम व्हॅल्यू आलेली आहे ती किती आली इथं बघा, सगळ्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू आहे ती 52 आहे. ॲट कुठला पॉईंट आहे तो 52 म्हणजे तुमचा क्यू पॉईंट होता 1.5,4 आहे. तर ते डायग्राममध्ये पण इथे सुद्धा लिहित चला. आता इथं लिहिलेलं नाहीये, तर इथे तुम्ही लिहित चला. पॉईंट जो कोणता भेटलेला आहे तो डायग्राममध्ये दाखवत चला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ आपण. नेक्स्ट जो आहे इथे फॉर्म्स वरती आहे. हा एकदा विचारला होता, हा मला तरी वाटतं मोर दॅन 4 मार्क्स आहे. फॉर्मेशन ऑफ एलपीपी साठी ठीक आहे, पुढे सोल्युशन सॉल्व्ह करण्यासाठी इट इज नॉट कन्व्हिनियंट. 4 मार्क्स साठी होऊ शकत नाहीये. ओके, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय तुम्हाला इथं हा सम फक्त एकदा बघा नेमकं काय काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर बघा इथं तुम्हाला टेबलच तयार करायचा असतो रे, हा जो टेबल आहे तो. तर हा टेबल तयार करण्यासाठी तुम्हाला मशीन्स दिलेत M1 M2. नंतर प्रॉडक्ट ए आहे आणि इथं प्रॉडक्ट बी पाहिजे असेल. ओके, प्रॉडक्ट बी असेल तिथे एक्स आणि वाय आहे इथे लिहिलेलं आहे. प्रॉडक्ट एला मी इथं नंबर ऑफ जे प्रॉडक्ट ए मधून होतं त्याला एक्स म्हणतो. नंबर ऑफ जे काय असतील आयटम्स असतील फ्रॉम बी चे असतील त्याला मी वाय कन्सिडर केलेलं आहे. त्याचे जे काही व्हॅल्यू दिलेले आहेत ते इथं दिलेलं आहे सगळं. इथं मॅक्झिमम जी व्हॅल्यू असेल ते बघा व्यवस्थित. तुम्ही एकदा क्वेश्चन वाचा, त्याच्यावरून तुम्हाला हा टेबल भेटेल आणि जस्ट तुम्हाला एक फॉर्म्युलेट करायचं आहे, बाकी काही नाही रे. इथंपर्यंत सॉल्व्ह करायचं आहे, जर तुम्हाला तिथे म्हणजे फॉर्म्युलेट जर एलपीपी असेल क्वेश्चन तर. आणि जर तुम्हाला पुढे सॉल्व्ह सुद्धा करायचं आहे तर मग आपला रेग्युलर जर हा सम जर तयार झाला, हा जर सम इथे तुमचा तयार झाला तर आपल्याला माहिती आहे याच्या पुढे कसं सम सॉल्व्ह करायचा आहे. जो आपण मगाशीच आता जे मॅक्झिमाइज मिनिमाइजचं बघितलं त्यातलं हे कोणतं सम आहे, मॅक्झिमाइजचं सम आहे. ते सेम पुढे तुमचं इथं तयार होईल. ओके, ठीक आहे. तर याचं पण एकदा तुम्ही सोल्युशन बघा व्यवस्थित काय दिलेलं आहे. ग्राफ पण व्यवस्थित बघायचं. आणि लास्टला पॉईंट सुद्धा कोणता येतो, पॉईंट पीच्या ठिकाणी तुम्हाला काय येते इथे मला वाटतं मॅक्झिमम व्हॅल्यू येते. तर ठीक आहे, पॉईंट पीच्या ठिकाणी की पॉईंट बीच्या ठिकाणी 450 झेड हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू 1800 ॲट एक्स इज इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू 450. दॅट इज ॲट पॉईंट बी भेटतो. ठीक आहे, नेक्स्ट आता आपला जातो पार्ट सेकंडकडे जातोय. क्वेश्चन नंबर 31. हा जो आहे तुम्हाला यातला आहे किंवा तुम्ही बऱ्यापैकी शो दॅट वरचे सम आहेत, प्रूव्ह दॅट वरचे सम आहेत. तर ठीक आहे, असं बघू आपण यातले काय डबल डेरिव्हेटिव्ह वरचेच मे बी असणार आहेत. तर याच्यामध्ये काय केलं होतं रे, आठवतं का रे, y/x ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केली होती. बरं आहे ना, हे सम आहे इम्पॉर्टंट. आणि जर y/x जर व्हॅल्यू भेटलं तर आपल्याला माहिती आहे बघा, dy/dx ची जर व्हॅल्यू जर y/x असेल तर काय असतं रे, d2y/dx² काय असतो, ऑलवेज 0 असतो. तर तीच इथं कन्सेप्ट नेहमी यूज करायची आहे. d2y/dx² जर 0 दाखवायचा असेल तर y/x ची व्हॅल्यू तयार करा. तर y/x साठी मला इथं आधी सिम्प्लिफाय करावं लागेल. तर इथे बघा y/x ची व्हॅल्यू मी फाइंड आउट केले, पहिल्याच इक्वेशन वरून तयार केले. आणि मग त्यानंतर काय केलं, जे दिलेलं सम होतं ना कोणतं, पहिलं ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. जस्ट मी त्याचं काय केलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं. आणि जे डेरिव्हेटिव्ह मला इथं भेटलं ना त्याचीच व्हॅल्यू भेटली मला इथं कोण, ही जी भेटलेली आहे तीच कोण आहे इथं y/x. आणि जर y/x भेटलं तर मी त्याचं ज्यावेळी पुढे डेरिव्हेटिव्ह घेतो तर ते ऑब्व्हियसली काय येतं, नेहमी 0च येतं. आपण याच टाईपचे एक्सरसाइज मला वाटतं कुठे लॉगॅरिथमिक फॉर्म, इम्प्लिसिट फॉर्मचे येतं आपण बघितलेले आहेत. त्याच्यावरची जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये या टाईपचे खूप सम सुद्धा आहेत. ओके, तिथं y/x आपल्याला प्रूव्ह करायचे होते, डबल डेरिव्हेटिव्ह नव्हते कारण. ते 3 मार्काचे सम्स आहेत, आपण 4 मार्काचे सध्या आपण बघतोय. चला नेक्स्ट जाऊ. नेक्स्ट जो आहे तो हा प्रॉपर एक्झॅक्ट आहे सम, जो तुमचा किती मार्काला येते बघा, हा 4 मार्काचा सम आहे. करूनच टाका, याच्यामध्ये हा स्किप करू पण नका. पेज नंबर 54 वरती आहे, जर इथं दिसत नसेल तर बघा. तर चला नेमकं काय काय आहे बघा याच्यामध्ये करायचं आहे. पहिल्यांदा जो आपला इथं कॉस जो आहे तो त्याला दुसऱ्या साईडला शिफ्ट करा. दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह चालू करा. जो डिनॉमिनेटर भेटलेला आहे ना, तर डिनॉमिनेटर एकमेकाला दुसरीकडे शिफ्ट करा आणि मग स्क्वेअरिंग करा. आणि मग स्क्वेअरिंग झाल्यानंतर परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला चालू करा. डेरिव्हेटिव्ह घेत चला, तुम्हाला फायनली आन्सर काय असेल ते
भेटून जाईल. ओके, ठीक आहे. बघा हा प्रॉपर सम आहे. याच्यावरच अजून एक मला वाटतं तिथं असेल किंवा त्याच्यावरचा एक्सरसाइज मध्ये एक आहे असाच एक सम, एम मधलाच एक सम आहे बघा रे, साईनच्या फॉर्म मध्ये असेल, मे बी साईनच्या कुठला तरी. ओके, तर तो पण एक सम सॉल्व्ह करा. नेक्स्ट नेक्स्ट जाऊ आपण 31 मध्येच अजून एक मी घेतला इथं थेरम. थेरम तर सर्वांना माहिती आहे. हाच एक थेरम आहे ज्याच्यामध्ये डेल्टा टी टेन्स टू 0 घ्यायचा आहे. पहिल्या दोघांसाठी काय घ्यायचं असं माहिती आहे ना, टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. हा जो आहे तो आपला पॅरामेट्रिक फॉर्म आहे. आपला पहिला जो असतो कॉम्पोजिट फंक्शन थेरम, दुसरा होता तो इन्व्हर्स फंक्शन थेरम. तर त्या दोघांमध्ये आपण काय करत होतो, डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि इथे आपण काय करतो, डेल्टा टी टेन्स टू 0. बाकी सगळं सेम होतं. ओके, म्हणजे इथं तुम्हाला काय लागणार आहे, डेल्टा टी म्हणजे ॲज डेल्टा टी टेन्स टू 0, डेल्टा एक्स टेन्स टू 0 लेफ्ट साईडला लागणार आहे. तर ते पण तुम्ही नंतर करू शकता. आणि लिमिट काय इथं एक्झिस्ट आणि फायनाईट आहे ते पण एक इथं सांगत चला. त्यामुळेच तुम्ही तिथं त्याचं काय करणार, लिमिटेशन फाइंड आउट केल्यानंतर ते कशामध्ये कन्वर्ट होतं, आपलं डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया. याच्यावरचा मी इथं एक क्वेश्चन सुद्धा एक्स्ट्रा एक विचारलेला आहे, तोही बघा. हा पण आहे क्वेश्चन, किंवा काल आपण सेक्शन बी मध्ये पण एक घेतला होता, एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू ट्वाइस 80. तर तो पण इथं विचारला जातो काही वेळा. तर चला बघूया नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 मध्ये काय म्हटलेला आहे, हा पण एक आपल्या बुक मधला सॉल्व समज आहे, पेज नंबर 69-2. तर काय म्हटलं इथं, द व्हॉल्यूम ऑफ स्फेरिकल बॉल इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4 पाय cc, दॅट इज क्युबिक सेंटीमीटर पर सेकंड म्हटलेलं आहे. तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय कोणाचं, इथं स्पेरिकल बॉल आहे. तर इथं तुम्हाला दिलेलं कोण आहे, इथं dv/dt दिलेला आहे, किती आहे, 4 पाय क्युबिक सेंटीमीटर पर सेकंड. तर त्याच्यानुसार चालू करा. अजून कोणती व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, वेन द व्हॉल्यूम म्हणजे व्हीचीच व्हॅल्यू दिली आहे 288 पाय क्युबिक सेंटीमीटर असेल, तर त्यावेळीचं रेट ऑफ चेंज ऑफ इट्स फाइंड द रेट ॲट विच द रेडियस अँड द सरफेस एरिया आर चेंजिंग. दोघांसाठी म्हणजे dr/dt पण फाइंड आउट करायचं आणि ds/dt सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. तर चला बघूया याच्यामध्ये काय काय करणार आहे. पहिल्यांदा dv/dt, तर व्हॉल्यूमचा आधी फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे इथं, व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब आणि सरफेस एरिया काय असतो 4 पाय आर स्क्वेअर असतो. तर तेच इथं मी इथं घेतलेले आहेत. तर व्हॉल्यूम त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्या. तर काय नाही इथं 4 पाय ॲज इट इज आहे, डिवाइडला 3 ॲज इट इज आहे. आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे इथं 3r स्क्वेअर आणि परत कोणी नाही तर dr/dt. तर जस्ट इथे काय करा, dv/dt ची व्हॅल्यू पण तुम्हाला इथं दिलेली आहे, किती आहे 4 पाय. तर ती इथे पुट केलेली आहे. इथे 4 पाय/3, 3 कॅन्सल आउट करा, 4 पाय कॅन्सल आउट. तर आर स्क्वेअर तिकडे जाताना काय होईल, डिवाइडला होणार आहे. तर dr/dt ची मला व्हॅल्यू काय भेटली, 1/r स्क्वेअर आहे. आणि जर तुम्हाला व्हेन व्हॉल्यूम इज किती दिलेला आहे इथं 288 पाय क्युबिक सेंटीमीटर आहे, तर काय काय भेटणार बघा रे, व्हॉल्यूम फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू किती आहे इथं 288 पाय आहे. तर याच्यावरून मी कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आर क्यूबची. आर क्यूब वरूनच मी कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय, आर. तर आर ची व्हॅल्यू मला भेटली, तर ती जस्ट तुम्हाला इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. तर 1 किती ते 6चा स्क्वेअर दॅट इज 36. तर हे कोण भेटणार, dr/dt. याचं सुद्धा एक युनिट लिहा व्यवस्थित. रेडियस आहे, तर रेडियससाठी काय येणार आहे रे, रेडियस क्युबिक सेंटीमीटर मध्ये होत नाही. रेडियस काय असणार आहे आपली, सेंटीमीटर पर सेकंड मध्ये चेंज होईल. बरं आहे ना, ही इथं चुकलेलं आहे. चला इथं व्यवस्थित करून घ्या, सेंटीमीटर पर सेकंड असणार आहे. नेक्स्ट सरफेस एरियाला जायचं होतं. सरफेस एरियाचा फॉर्म्युला घ्या. तर काय नाही तर त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, ds/dt 4 पाय d/dt ऑफ आर स्क्वेअर. तर काय नाही तर आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r होईल आणि परत dr/dt. तर dr/dt ची पण आपल्याकडे व्हॅल्यू आहे, तर ती पण व्हॅल्यू पुट करा. आणि सगळे बाकीच्या आरची व्हॅल्यू ज्यावेळी 6 असेल, तर ती पण मी इथं व्हॅल्यू पुट केलेली आहे. तर सगळे व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला आन्सर किती भेटेल इथं 4 पाय/3 भेटणार. आणि हा सरफेस एरिया आहे, तर सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड असणार आहे. ओके, ठीक आहे. तर इथे फक्त तुमचा कोण आला होता, सेंटीमीटर पर सेकंड. इथं येणार तुमचं सेंटीमीटर पर सेकंड, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड असणार आहे. नेक्स्ट
नेक्स्ट दिलं इथं LMVT आहे किंवा तुम्ही रोल्स थेरम सुद्धा विचारात घेऊ शकताय. दोन्ही आहेत. रोल्स थेरममध्ये आपण पहिल्या दोन कंडिशन दोघांमध्ये सेमच असतात, आठवतात ना? तर इथं तुम्हाला बघा पहिल्या ज्या दोन कंडिशन्स आहेत, इथं काय म्हटलं, द फंक्शन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 0,5 अँड डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल. आता हे असं काय तर हवं असेल तर लिहू शकता. इथं हे कोणतं आहे, तुमचं रेडियल फंक्शन आहे किंवा अजून तुम्ही काय म्हणू शकता, रूटच्या आतमध्ये कोणताही लिनियर फॉर्म आहे. तर मी इथं 0 पासून 5 पर्यंत म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी तुम्ही इथं काय करू शकताय, हे जे फंक्शन आहे तो तुमचा कंटिन्युअस ग्राफ आहे आणि कंटिन्युअस ग्राफ आहे, स्मूथ ग्राफ आहे, तर तो काय असणार आहे, इथे डिफरन्शिएबल सुद्धा असणार आहे. चला, त्यानंतर मला इथं काय फाइंड आउट करायचं होतं, डायरेक्ट मी थर्ड कंडिशनला जातोय. जर तुम्ही रोल्स थेरममध्ये गेला तर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी लागतो आणि एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू 0 लागते. सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए कॉमा बी. आणि इथे जर आला तर काय आपल्याला लागतं रे, डायरेक्ट आपण एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए वरून सी ची व्हॅल्यू ओपन इंटरवलमध्ये दाखवतो. तर तेच इथं केलेलं आहे. एफ डॅश ऑफ एक्स पहिला फाइंड आउट केलं, तर एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू ही भेटली 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे. आणि त्यानंतर ए आणि बी ची व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी मी इथं फाइंड आउट केला, तो मला 2 आणि 3 कशामध्ये पुट करायचा, हा जो एफ ऑफ एक्स आहे त्याच्यामध्येच. एक्सच्या जागी एकदा 0 पुट केला, एकदा एक्सच्या जागी किती आपण 5 पुट केलेला आहे. तर मला ह्या दोन व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर मी एफ डॅश ऑफ सी, एफ डॅश ऑफ एक्स भेटला, एक्सच्या जागी फक्त सी पुट करा. ह्या व्हॅल्यू भेटल्या होत्या एफ ऑफ बी, एफ ऑफ ए, व्हॅल्यू पुट केल्या 3, 2 आणि बी मायनस ए, बीची व्हॅल्यू होती आपल्याकडे 5 मायनस 0 अपॉनला आली. तर याची व्हॅल्यू आलेली आहे 1/5. जस्ट मी हे सॉल्व्ह केलेलं आहे, त्याच्यावर मला इथं स्क्वेअरिंग वगैरे करून सॉल्व्ह करा रूटमध्ये असल्यामुळे. तर सीची व्हॅल्यू किती भेटणार इथं आपल्याला 9/4. आणि ही जी 9/4 म्हणजे किती येणार तुमची, 9/4ची व्हॅल्यू तुमची तुम्ही बघा किती येते, तर ती 0.5, 0 आणि 5च्या मध्येच येणार. ऑब्व्हियसली 0 नाही होत, 5च्या पेक्षा मोठी जाणार नाहीच आहे. ओके, तर इथं तुमचा काय होईल, हा LMVT इथं तुमचा होऊन जाईल. तर असंच तुमच्याकडे रोल्स थेरम आहे, फक्त एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू इथं शेवटी काय असते, 0 घ्यायची असते आणि सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवलच दाखवायचा असतो. तर हा रोल्स थेरम प्लस LMVT होता. तर चला नेक्स्ट जातोय मी ह्याच्यामध्येच. याच्यामधलं जे सम आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, द प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स दिलंय ऑफ ए फॉर्म सेलिंग एक्स आयटम्स पर डे इज गिवन बाय पी ऑफ एक्स दिले. पी ऑफ एक्सचं इथे एक तुम्हाला फंक्शन एक तयार करून दिलंय एक्स मधलं. फाइंड द नंबर ऑफ आयटम्स द फॉर्म शुड मॅन्युफॅक्चर टू गेट मॅक्झिमम प्रॉफिट. तर हे मॅक्झिमाइज मध्ये चालू आहे. तर मॅक्झिमाइज मध्ये जर पाहिजे असेल तर आपण काय काय केलं होतं, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्या, डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 करा, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. एक्सची व्हॅल्यू भेटल्यानंतर एफ डबल डॅशला जात होतो आपण आणि त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करा. जर एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 येत असेल तर मॅक्झिमम प्रॉफिट भेटणार आहे. बरोबर आहे ना? तर तीच इथे कन्सेप्ट यूज करायची आहे. तर चला बघूया सोल्युशनमध्ये काय काय करता येईल याच्यामध्ये. तर बघा मी सोल्युशन तुमच्या समोर ठेवतोय, व्यवस्थित बघा काय काय केलेलं आहे याच्यामध्ये. तर फर्स्ट तुम्हाला इथं काय करायचं होतं, पी ऑफ एक्स जो दिलेला आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. आणि जी डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तुम्हाला जी एक्सची व्हॅल्यू भेटेल, आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे बघा ही व्हॅल्यू, याला आपण इज इक्वल टू 0 करतो, तर एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटते इथं 75. त्यांनी नंतर इथे सॉल्व्ह केलेलं आहे. आणि मग एक डबल डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करा. डबल डेरिव्हेटिव्ह किती भेटला इथं, -2 भेटला. तर या -2 आहे त्याच्यामध्ये जरी मी एक्सची व्हॅल्यू जरी 75 जरी पुट केली तरी पण ही व्हॅल्यू काय असणार आहे आपल्याकडे, लेस दॅन 0च असणार आहे. मग लेस दॅन 0 झालं तर काय असणार आहे आपलं, बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट हे जे एफ ऑफ एक्स असेल किंवा पी ऑफ एक्स जे आहे त्याला काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे ॲट एक्स इज इक्वल टू जी भेटलेली आहे, किती भेटली होती 75. मग मॅक्झिमम प्रॉफिट जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 75 तुम्हाला जो पी ऑफ एक्स आहे त्याच्यामध्ये पुट करावा लागेल. ओके, मग त्याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला काय भेटेल इथं, मॅक्झिमम प्रॉफिट सुद्धा भेटेल. फाइंड द मॅक्झिमम प्रॉफिट सुद्धा आहे आणि दुसरा फाइंड द नंबर्स. दोन क्वेश्चन्स होते आपल्याकडे, तर दोन्ही आपल्याला इथे सॉल्व्ह करावे लागणार आहे. चला नेक्स्ट जातोय मी. नेक्स्ट कोणता मॅड इथे, क्वेश्चन नंबर 33. ओके, इफ यू अँड व्ही आर टू डिफरंट फंक्शन्स ऑफ एक्स देन प्रूव्ह दॅट आहे. यू अँड व्ही आर टू डिफरंट फंक्शन्स ऑफ एक्स आहे अँड देन प्रूव्ह दॅट करायचं इंटिग्रेशन ऑफ UV dx आहे. तर आपल्याला इथे काय बघा, आपला हा LIT रूल किंवा आपण त्याला बायपार्ट्स म्हटला होता तोच आपल्याला इथे दाखवायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याकडे काय काय आहे आपण घेतलं होतं आठवतं ना, एक मला वाटतं इंटिग्रेशन ऑफ V dx साठी एक नवीन व्हेरिएबल आपण घेतलं होतं W. तर तीच कन्सेप्ट आहे आणि 2 वेळा मला वाटतं आपण इंटिग्रेशनचा किंवा डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन यूज केली होती. तर तीच इथे करून टाका. आणि त्यानंतर एक एक्झाम्पल पण इथे एक दिलेला आहे,
साइन एक्स इंटू एक्स, तर हे रेग्युलर आपल्या फॉर्ममध्ये आहे का बघा, ए नंतर टी पाहिजे तर उलट करून सॉल्व्ह करायचं आहे. इथं पण पहिल्यांदा ए आहेच एक्स स्क्वेअर आणि त्यानंतर साइन 3x. तर दोन्हीपैकी म्हणजे हा एक तुम्हाला काही वेळा 4 मार्काला विचारलेला आहे सम आहे, एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x, फक्त एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x विचारलेला आहे. तो सोपा आहे किती बघा रे. आणि हा जो आहे तो व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, थेरमच आहे तर इझिली करू शकताय. एक्स इंटू साइन एक्स ते पण सम सॉल्व्ह करू शकताय. तर करा. काय काय बघा, याच्यामध्ये मी तुमच्यासमोर थेरम ठेवलेला आहे. इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्सला आपण डब्ल्यू घेतो. इंटिग्रेशनची डेफिनेशन वापरून व्ही तयार काय होईल, इथं डी डब्ल्यू बाय डी एक्स तयार होईल आणि त्यानंतर यू आणि डब्ल्यूचा आपण डेरिव्हेटिव्ह यूज करतो मल्टिप्लिकेशननुसार. आणि जस्ट बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशननुसार याचं डेरिव्हेटिव्ह काय इंटिग्रेशन काय भेटेल, यू डब्ल्यू भेटणार. तर यू डब्ल्यू इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन लिहिलं आणि जस्ट व्हॅल्यू आत पुट करत चला किंवा इंटिग्रेशन वाटून टाका. जी डब्ल्यूची व्हॅल्यू आहे त्या सगळ्या व्हॅल्यू पुट करत चला, तुम्हाला एक शेवटचा आन्सर भेटून जाईल. आणि साइन एक्स इंटू एक्स जे आहे ते आपण एक्स साइन एक्स घेऊन आपण मग सॉल्व्ह करतो पुढे. फायनली आन्सर हे एक भेटलं पाहिजे. येतो तुम्हाला तर तेही व्यवस्थित सॉल्व्ह करा. आणि एक्स स्क्वेअर साइन 3x ते पण सोपंच आहे. एक्स स्क्वेअर आपला रेग्युलरच आहे, अल्जेब्रिक आहे. साइन 3x आपल्याला इंटिग्रेशन निघतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. साइन क्यूब असेल तर मग आपल्याला ट्रिपल अँगल फॉर्म्युले वापरावे लागतात. साइन 3x साठी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर रेग्युलरच सम आहे, 4 मार्काला विचारले तर ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. नेक्स्ट जातोय नेक्स्ट क्वेश्चनकडे बघा. क्वेश्चन नंबर 33 प्रूव्ह दॅटचं आहे. इंटिग्रेशन मधलं प्रूव्ह दॅटचं जे चेन आहेत ना रे, त्या सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे. आता इथं न्यूमरेटरमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे साइन इनवर्सचं एक मी ठेवलं होतं आणि एक दुसरं 1/, जर बघायला गेलं तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दॅट इज टॅन इनवर्सचं जे आहे ना, तर त्याच्यावरचं एक तुम्हाला तिथं सम विचारलं जाऊ शकतं. तर हे प्रॉपर तुमचं 4 मार्काचं सम होईल किंवा ही जर प्रॉपर्टी तुम्हाला 3 मार्काला सुद्धा विचारली जाऊ शकते. तर बघा, हे सॉल्व्ह करताना आपण काय केलं होतं, LITच वापरत होतो. इंटू 1 घेऊन आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. तर इंटू 1 घ्या आणि सॉल्व्ह करत चला. इथे एक नेहमी माइंडमध्ये राहू दे रे, ही व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू, याचं इंटिग्रेशन डायरेक्ट पुट करा. काही जण इथं काय करतायत, ते एक्स स्क्वेअरच्या जागी व्हॅल्यू पुट करतायत. म्हणजे आपण याचं जर इंटिग्रेशन विचारलं तर काय केलं असतं, एक्स स्क्वेअरच्या जागी व्हॅल्यू पुट करतो ना, ए साइन थिटा किंवा ए कॉस थिटा आपण पुट करून मग पुढे सॉल्व्ह केलं होतं. तर ते करू नका. इथं डायरेक्टच आन्सर लिहायचं आहे. कारण तुम्हाला याचं विचारलं होतं, तर याच्यामध्ये हे इंटिग्रेशन एक छोटासा पार्ट आलाय, तर त्याची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली इथं लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, चला नेक्स्ट जातोय. इथंच मी आता सांगितलं होतं हे टॅन इनवर्स जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतात. तर व्यवस्थित बघा, इथे तुम्ही पुटिंग करायचं आहे. म्हणजे इथं ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा पाहिजे, 1 प्लस टॅन स्क्वेअर त्या फॉर्ममध्ये. मग इथं एच्या जागी तुम्ही म्हणजे एक्सच्या जागी काय पुट करणार आहे, ए टॅन थिटा पुट करा, तर तुम्हाला सगळं भेटून जाईल इथे पुढे. ओके, जस्ट इझिली सॉल्व्ह करत चला, तुम्हाला लगेच भेटून जातं. हे पर्यंत हे 3 मार्काचं आहे. ह्याच्यावर एक एक्झाम्पल सुद्धा असू शकेल. चला नेक्स्ट जातोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो माझ्याकडे 34 जो लास्ट आहे आपल्या याच्यामधला. तर सम बघा कोणत्या फॉर्ममध्ये दिलं, इथं 0 to π/4 ही प्रॉपर्टी आहे तुमची. तर इथे प्रॉपर्टीचंच सम असणार आहे. 4 प्रॉपर्टीज आहेत ना, तर त्या 4 प्रॉपर्टीवरती सम असणार आहे कोणतं ना कोणतं. तर तेही व्यवस्थित बघा. तर इथे पहिल्यांदा टॅन ऑफ π/4 मायनस एक्स. तर टॅन π/4 मायनस एक्स म्हणजे टॅन π/4 म्हणजे टॅन 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स. तर ती कन्सेप्ट यूज करा, त्यानंतर लॉगची प्रॉपर्टी यूज करा, पुढे सॉल्व्ह करत चला, तुम्हाला भेटून जाईल. काय असेल ते तुम्हाला इथं लॉगची प्रॉपर्टी वापरा, पुढे तुम्ही सम सॉल्व्ह करत चला, लगेच भेटून जाईल. ओके, बघा हे यूज करा पहिलं. हे डायरेक्टच हे पण यूज करायची गरज नाही, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, इथं वरती 2 आला अपॉन 1 प्लस टॅन एक्स. लॉग टू अपॉन आहे ना इथे, तर लॉग 2 मायनस लॉग होईल, म्हणजे लॉग ए बाय बीची इथं प्रॉपर्टी यूज केलेली आहे. लॉग 2 कॉन्स्टंटच आहे, तर लॉग 2 जर बाहेर गेला तर इथं dxच राहणार आहे. तर इथं काय येणार आहे, π/4 त्याचा आन्सर येईल. आणि इकडचं पण आन्सर काय येतं बघा, काय केलं किंवा ही तुमची आयच व्हॅल्यू तयार होते ना, ते आयच व्हॅल्यू तयार होते, तर तिकडे जाताना 2i होईल. तर ते बघा, तर आन्सर किती येईल, ते π/8 येणार आहे आणि बाहेर तो राहिलेला तुमचा log 2 ॲज इट इज आहे. नेक्स्ट प्रॉपर्टीज मी इथं दिले ए मायनस एक्स. ए मायनस एक्सची प्रॉपर्टी किंवा तुम्ही इवन ऑडची पण प्रॉपर्टी इथं घेऊ शकताय. इवन ऑडचीच प्रॉपर्टी एक करा, त्याच्यामध्ये प्लस एक सम सुद्धा इथं ॲड होऊ शकतो. याच्यामध्ये पण एक सम ॲड होऊ शकतो. ए मायनस एक्सलाच आपण पुट करत असतो, बरं आहे ना. तर ए मायनस एक्सलाच पुट करा टी आणि जस्ट पुढे सॉल्व्ह करत चला, तुम्हाला इथं भेटून जाईल आन्सर. ओके, नेक्स्ट इथे काय केलं होतं आपण, हे तर रेग्युलर सम आहे, ह्याच्यामध्ये आपण दुसरं काही नाही करत. याच्यामध्ये काय केलं होतं मला वाटतं,
साईनला पुट केलं होतं, साईनचं डेरिव्हेटिव्ह काय भेटतं इथं कॉस एक्स डी एक्स भेटतं. तर पुटिंग करा आणि त्यानंतर आपण कोणती मेथड होती, बाय पार्शियल फ्रॅक्शन होती ना, बाय पार्शियल फ्रॅक्शन त्याने सॉल्व्ह करा. म्हणजे ए अपॉन काय येईल 1+t आणि बी अपॉन काय नाही तर 2+t. ए आणि बीचे व्हॅल्यू फाइंड आउट करून काय असेल ते तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, बघा काय काय तयार होईल इथे. एक मिनिट, इथं क्वेश्चनमध्ये प्लस आहे, मी सॉल्व्ह करताना मायनसमध्ये मायनसच करून टाका रे. इथे मायनस मायनस घ्या, इथे हे मायनस करा मायनस करा मायनस करा, सॉल्व्ह करा व्यवस्थित, मायनसने सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर हे तुमचं आन्सर भेटलं पाहिजे, फायनल आन्सर. ठीक आहे, बघा नेक्स्ट अजून काही आहेत का आपल्याकडे सम्स. मी तुम्हाला सगळे बऱ्यापैकी सम्स दिलेले आहेत. तुम्हाला PDF सुद्धा मी शेअर केलेली आहे याच्या आधी सुद्धा, किंवा तुम्हाला जर अजून हवे असेल तर खाली लिंकमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा, तुम्हाला सगळ्या PDFs इथे अवेलेबल होतील. फॉर्म्युलेच्या वगैरे सगळे तुम्हाला इथं अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे, तर आज काय करू आपण इथेच थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, सेक्शन सी चे मी सगळे सम्स घेतोय. तर अभ्यास चालू दे, जोरात चालू दे. चला, थँक्यू.